4-5 दिवस कंटिन्यू झालेल्या पावसामुळे पुण्यातलं वातावरण असं काहीतरी असतं. जास्त ऊनही नाही आणि ढगाळ तर बिलकुल पण नसतं. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. सकाळची सुरुवात माझी होते इंद्राणीला टिफिन बनवण्यापासून. तर तिला टिफिनमध्ये दिलेला आज बेसन चिला आणि सोबतच काही ड्रायफ्रूट्स. तिला थोडीशी सर्दीची लक्षणं असल्यामुळे तिला टोपडं घालून आज स्कूलमध्ये पाठवलेलं आणि स्कूलला सोडवायची जबाबदारी तिच्या बाबांची होती. ती गेल्यानंतर माझं काम असतं घर आवरणं. पटापट बिछाना उचलला, सगळं घर आवरलं आणि सगळी क्लिनिंग प्रोसेस झाल्यानंतर मी स्वतःचा माझा मी टाईम चालू होतो. तर मी इथे पिते वॉर्म वॉटर विथ हनी. त्याच्या थोड्या वेळानंतर मी नाश्ता केला. नाश्त्यामध्ये मी तेच खाल्लं, बेसन चिला. इंद्रायणीची स्कूल चालू झाल्यामुळे ॲटलिस्ट नाश्ता तरी मी निवांतपणे करते. नाहीतर याच्या आधी मला नाश्ता असो जेवण असतो खूप पटापट करावं लागायचं. असो, हल्ली रुटीन सेट झाल्यामुळे सकाळी 11:30पर्यंत माझी घरातली सगळीच कामं होतात. त्यानंतर मी आवरून निघाले होते इंद्रायणीला आणण्यासाठी. आणि हल्लीचं पुण्यातलं वातावरण इतकं छान आहे. ढगाळ तर काहीच नाही आणि ऊनही खूप जास्त प्रमाणात नसतं. अगदी मनाला प्रसन्न वाटावं असं पुण्यातलं वातावरण आहे. इंद्रायणीला घेतलं आणि मध्येच इंद्रायणीला तहान लागली. त्याच्यामुळे एका सावलीच्या ठिकाणी थांबून तिला पाणी पाजलं आणि गेटला पकडून गेटला सोडायलाच तयार नव्हती. तर मागेच एक बाबा बघत होते तिचे ही सगळी नाटकी. तर ते बोलले, पकडू का तुला? तर लगेचच गेटला सोडून पुढे निघाली आणि मागे वळून वळून बघत होती की ते बाबा येतात का मला घ्यायला. स्टार्ट टू एंड शाळेत सोडताना आणि शाळेवरून घरी येताना तिला मलाच घ्यावं लागतं. ती बिलकुल पण चालत नाही कारण मध्यंतरी पाऊस झाला त्याच्यामुळे खूप चिखल असायचा. त्यावेळेसपासून तिला कसं तरी वाटतं पायी चालायला, त्यामुळे तिला मीच उचलून घेत असते. घरी आल्यानंतर मॅडमचा हट्ट झाला की मला चॉकलेट दे. आता चॉकलेट तर मी तिला देते एक बाईट, पण तेही डार्क चॉकलेट. बाकी इतर चॉकलेट मी तिला अलाव करत नाही. आणि तिला माहीत नाही की तिला दिल्यावर मी पण एक गपचूप बाईट खात असते. स्कूलच्या बॅगेमधून टिफिन काढत असताना मला बॅगमध्ये 5 स्टार दिसलं, जे की स्कूलमधून दिलं असेल मुलांना. त्यानंतर टिफिन चेक केला तर टिफिन ऑलमोस्ट सगळा फिनिश केलेला. दुपारनंतर काही शूट केलं नाही, डिरेक्ट रात्री शूट केलं. रात्री भजी बनवलेले डाळीचे, जे की खायला खूप चविष्ट झालेले. आणि इंद्रायणीची तब्येत थोडीशी जास्त खराब झाल्यामुळे ती मला चिकटून होती आणि तिला मी हँडल करतच स्वयंपाक बनवला. आणि त्यानंतर तिचं असं होतं की मला तूच भजी चार. ती हाताने काहीच खात नव्हती. आणि भजीची चव खूपच जास्त टेस्टी झालेली, खूप कुरकुरीत झालेले. मला रेसिपी शूट करतानाही आली. सो दॅट्स इट फॉर द डे. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूयात. बाय.